नागपूरच्या एसबीएल एनर्जी कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आणि ज्याच्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला। यासोबत अनेक जण जखमी सुद्धा आणि या संदर्भातली चर्चा आज सभागृहामध्ये पाहायला मिळाली। भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी हा प्रश्न धरून ठेवला होता, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। साधारणतः अनेक जण जखमी आहेत, अनेकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे। तुम्ही मुद्दा सुद्धा मांडला होता, सत्ताधारी असतील विरोधक असतील त्यांनी सुद्धा या मुद्द्यावरती चर्चा केली। काय सांगाल एकंदरीत आता सद्यस्थितीत काय? नाही, एसबीएल एनर्जी या कंपनीमध्ये जो स्फोट झाला त्या स्फोटामध्ये 19 लोक मृत्युमुखी पावले। परंतु सर्वात संतापजनक आणि दुर्दैवी बाब अशी आहे की याच कंपनीमध्ये गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अशाच प्रकारच्या घटना दोनदा घडल्या। हे राज्य सरकारने आज उत्तरामध्ये मान्य केलं होतं आणि त्यामुळे माझी मागणी ही होती की राज्य सरकारच्या कामगार विभागाचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ज्यांचं अशा पद्धतीच्या कामावर देखरेख ठेवणं काम असतं, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। सरकारने आश्वासन दिले की त्यांची चौकशी करू। दुसरी मागणी मी केली होती की यांच्या मालकाच्या विरोधामध्ये कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंट टू मर्डर या सेक्शन खाली FIR दाखल केलाय। पण वारंवार अशा घटना घडत असताना त्याच्याकडे जे क्रिमिनल निग्लिजन्स झालेला आहे, त्याच्यामुळे यांच्यावर 302चा खटला दाखल करावा अशी मागणी मी केली होती आणि मला पूर्ण आशा आहे की यातून लोकांना न्याय मिळेल। कॉम्पेन्सेशन चांगल्या पद्धतीचं मिळालंय, पण ते कॉम्पेन्सेशन अधिक वाढवून देण्याची मागणी मी केली। या अगोदर सुद्धा अशा घटना घडल्या आहेत। तुम्ही आता जसं म्हणालात की सरकारनं उत्तरामध्ये मान्य केले, मग पाठीशी का घातल्यात? पाठीशी घालते तसं मी म्हणत नाहीये, पण सरकारचं या संदर्भातलं काही म्हणणं आहे की केंद्र सरकारची संस्था या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवत असते, अशा प्रकारची स्फोटकं बनवणाऱ्या कंपन्यांवर, आणि त्यांच्याकडे त्यांनी त्यांचा अहवाल पाठवलेला आहे। ते सेक्शन सुद्धा त्या ठिकाणी कारवाई करतील। पण मला पूर्ण खात्री आहे की राज्य सरकार येणाऱ्या दिवसामध्ये कामगार विभागातल्या अधिकाऱ्यांवर सुद्धा या संदर्भात कारवाई करेल। कायमस्वरूपी बंदी आणली पाहिजे त्या अशा कंपनीवर? नाही, बंदी आणून उपयोग नाही, कारण ही स्फोटकं ही आपल्याला विकास कामांकरता लागतात। एखादी बिल्डिंग पाडायची असेल, ब्रिजेसची कामं करायची असतील, त्याच्याकरता जमीन खणायची असेल, अन्य काही कामं असतात, त्यामुळे ही स्फोटकं बनवणं आवश्यक आहे। फक्त या स्फोटकं बनवणाऱ्या कंपन्यांचं नियमन हे अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे। आणि आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी स्फोटकांच्या ठिकाणी ऑटोमेशन आपल्याला आणता येईल का, ज्याच्यामुळे मानवी हस्तक्षेप त्यातला कमी होईल आणि दुर्दैवाने अशी काही घटना घडली तर मानवी जीविताची हानी होणार नाही, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। आणि ते मला वाटतं मंत्र्यांनी आपल्या उत्तरात मान्य केलं। शेवटचा प्रश्न सर, ज्यांना आपला जीव गमवावा लागला या घटनेमध्ये आणि जे जखमी आहेत त्यांच्यासाठी मदतीसाठी तुम्ही काही पाठपुरावा करणार? नाही, ह्या दुर्दैवी मृतांकरता 75 लाख रुपये कंपनीने, 5 लाख रुपये राज्य सरकारने, 2 लाख रुपये केंद्र सरकारने हे जाहीर केलेले आहेत आणि ही मदत त्यांना मिळतीये। अधिकची मदत सुद्धा मिळण्याचा प्रयत्न चालू आहे। नक्की सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत करून। कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील, मुंबई।